नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडला आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सगळा एकच प्रश्न पडला आहे की माझा हप्ता कधी जमा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणी सगळ्या चिंतेमध्ये आहेत। तर मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना या योजनेकडे राज्यातील करोडो महिला अशा आशेने पाहत आहेत की तिथेच आता एका धक्कादायक बातमी समोर येत आहे। तर सरकारी आकडेवारी म्हणजे जी आणि विविध भागांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज सध्या धोक्यात आहेत। हे 71 लाख महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात किंवा त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहणे लागू शकते। तर आता तुमच्या मनात पहिला प्रश्न हा येईल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांचे अर्ज का नाकारले जात आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 71 लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव आहे तरी नाही हे तुम्ही चेक करा। तर या विषयाचा सविस्तर आपण आढावा घेऊया। तर बघा, सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा अर्जांचा महापूर आला। कोट्यवधी महिलांनी अर्ज केले, पण घाईघाईत अर्ज करताना म्हणजेच तुम्ही फॉर्म भरताना अनेक महिलांना तांत्रिक चुका झाल्यात, म्हणजे तुम्हाला अडचणी आल्यात। तर सर्वात मोठं कारण म्हणजे येत आहे की ते म्हणजे बँक आधार म्हणजे सीडिंग, किंवा ज्याला आपण म्हणतो DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो। अनेक महिलांची बँक खाती सक्रिय आहेत पण ती आधार कार्डाशी जोडलेली नाहीत। तर सरकारने स्पष्ट केले आहेत की जर तुमच्या बँक खात्यात आधार कार्डशी लिंक नसेल आणि त्यावर DBT सक्रिय नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। मग भले तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला किंवा नसो, म्हणजे झालेला आहे किंवा नाही, ही एक तांत्रिक अडचण नसून ही एक अनिवार्य अट आहे। त्यामुळे जर तुमच्या अर्जाची स्थिती पेंडिंग दिसत असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं बँक खातं असू शकतं। तर दुसरी गोष्ट म्हणजेच महत्त्वाची, कागदपत्रांमधील तफावत। आपण पाहतो की अनेक महिलांच्या लग्नापूर्वीच्या नावांमध्ये लग्नानंतरच्या नावांमध्ये फरक असतो। तर आधार कार्डवर एक नाव असतं, रेशन कार्डवर दुसरं आणि अर्जांमध्ये तिसरंच नाव दिलेलं गेलेलं असतं। अशा वेळी सिस्टीमला हे ओळखणं कठीण होतं की ही तीच व्यक्ती आहे की नाही। या विसंगतीमुळे हजारो अर्ज रिजेक्टच्या यादीत गेलेले आहेत। यासोबत एकाच मोबाईल नंबरवरून अनेक अर्ज करण्याचा प्रयत्न करणे किंवा एकाच कुटुंबातील अशा महिलांची अर्ज करणे ज्यांच्या नावावर ट्रॅक्टर आहे किंवा ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, अशा अर्जांची आता कडक छाननी सुरू झालेली आहे। तर 71 लाख म्हणजेच हा आकडा छोटा नाही। तर यात अशा महिलांचा समावेश आहे ज्यांचे अर्ज एकतर अपूर्ण आहेत किंवा ज्यांनी माहिती ती चुकीची भरलेली आहेत। अशा प्रश्न येतो, आपल्याकडे फक्त 12 तास उरलेले आहेत असं का म्हटलं जातंय? त्याचं कारण असं आहे की सरकार आता पहिल्या टप्प्यातील पात्र महिलांना अंतिम यादीत फ्रीज करण्याच्या तयारीत आहे। ज्या महिलांची अर्ज सध्या आता पेंडिंग किंवा ब्लॉक टू प्लीजेन या रकान्यात दिसत आहेत त्यांना आपल्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी ही शेवटची संधी दिलेली आहे। जर तुम्ही या ठराविक वेळेत तुमचा अर्ज पुन्हा दुरुस्त करून समाविष्ट केला नाही तर तुमचे नाव कायमस्वरूपी या योजनेच्या लाभातून बाहेर काढलं जाणार आहे। तर प्रशासनावर सध्या अर्जाच्या पातळीवर प्रचंड ताणतणाव निर्माण झालेला आहे। त्यामुळे अनेक आता अशा अर्जांना थेट बाद करत आहेत जे संपूर्ण अपूर्ण आहेत। तुम्हाला आता काय करायचं आहे? सर्वात आधी नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन तुमचं लॉगिन इन तपासायचं आहे। तिथे तुमच्या अर्जाच्या बाजूला काय स्टेटस दिसते ते पहा। जर तिथे रिजेक्ट असं लिहून येत असेल तर त्याचं कारण तिथे दिलेले असतं। समजा जर तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र नीट अपलोड झालेलं नसेल किंवा फोटो नसेल तर ते लगेच दुरुस्त करा। तसेच तुमच्या बँकेत जाऊन आधारवर मॅपिंग फॉर्म भरून द्या। बँकेला सांगा की मला सरकारी योजनेचे पैसे येणार आहेत, त्यामुळे माझं खातं DBT पात्रासाठी करा। बहिणींनो, ही योजना केवळ 1500 रुपयांची नाही, तर ही महिलांना आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे। पण केवळ ही एक लहानशा चुकीमुळे जर तुम्हाला हे पैसे मिळाले नाहीत तर हे खूप मोठे नुकसान ठरेल। 71 लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव येऊ द्यायचं नसेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी करो या मरो सारखा आहे। ही माहिती फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका, तर तुमच्या गावातल्या तुमच्या नात्यातल्या प्रत्येक महिलांना हा व्हिडिओ पाठवा, कारण कदाचित त्यांच्याकडे ही माहिती नसेल आणि त्यांचे पैसे अडकू शकतात। ही वेळ आत्ताच शांत बसण्याची नाही, तर आपला हक्क मिळवण्यासाठी आपला अर्ज अचूक करण्याची आहे। तुम्ही तुमचा अर्ज स्टेटस चेक केला आहे का?
तुम्हाला तिथे काय अडचण येते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर काय उपाय करता येईल हे सांगू शकतो. आपण महासरकारी योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारची सर्व सरकारी